ओम नमः शिवाय। श्री शिवलीलामृत अध्याय 8। या अध्यायाची फलश्रुती यश, विजय, बंधमुक्ती, दास्यमुक्ती व शिवकृपा होईल। श्री गणेशाय नमः। जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती, वेदवद्य तू भोळा चक्रवर्ती, शिवयोगी रूपे भद्रायु प्रती, अगाध नीती प्रकटविली। तुझ्या बळे विश्वव्यापका, सूत सांगे शौनकांदिका, भद्रायुसी शिवकवच देखा, श्री गुरुने शिकविले। मृत्युंजय मंत्र उत्तम, सर्वांगी चर्चिले भस्म, रुद्राक्ष धारण सप्रेम, करी भद्रायु बाळतो। एक शंख उत्तम देत, ज्यांच्या नादे शत्रु होती मूर्छित, खडग दिधले अद्भुत, त्रिभुवनात ऐसे नाही की, ते शस्त्र शत्रु ते दावित नग्न, जाती एकदाच भस्म होऊन, द्वादश सहस्र इभबळ गहन, तत्काळ दिधले कृपेने, देणे शिवाचे अद्भुत, म्हणे होय ऐश्वर्यवंत, आयुरारोग्य विख्यात, सर्व रायात श्रेष्ठ तू, चिरकाल विजयी होऊन, संतोष रूपे पाळी मेदिनी, निष्काम दाने करुणी, माझेर त्रिभुवने कीर्ती घोष, भाग्यलक्ष्मी असो तव सदनी, भूत कारुण्य लक्ष्मी हृदयन भुवनी, दानलक्ष्मी येऊनी, करकमळी राहो सदा, सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य, दोर्दंडी वीरलक्ष्मी उत्तम, दिगंतरी कीर्ती परम, सर्वदाही वसो तुझी, शत्रु लक्ष्मी खडगाग्री वसो, साम्राज्य लक्ष्मी सदा असो, विद्यालक्ष्मी विलसो, सर्वदाही तुझ पासी, ऐसे शिवयोगी बोलोन, तेथेची पावला अंतर्धान, भद्रायु सुमती गुरुचरण, सर्वदाही न विसंबती, इकडे भद्रायुचा पिता निरुती, दाशाह देशीचा नृपती, वज्रबाहू महामती, शत्रु त्यावरी पातले, मगध देशाधिपती हेमरथ, तेने देश नागविला समस्त, धनधान्य हरुणी नेत, सर्व करीत गोहरण, स्त्रिया पुरुष धरुणी समस्त, बळे नेऊनी बंदी घालित, मुख्य राजग्राम वेष्टित, बाहेर निघत वज्रबाहू, युद्ध झाले 10 दिन पर्यंत, हा एकला शत्रू बहुत, मग त्याचे धरुणी जीत, रथी बांधी ती आकर्षोणी, वज्रबाहूचे अमात्य धरुण, तेही चालविले बांधून, सर्व ग्राम प्रजा लुटून, राजस्त्रिया धरी येला, ऐसे हरुणी समस्त, घेऊनी चालिला हेमरथ, वज्रबाहू सचिवांसहित, मागे पुढे पाहत असे, पुत्र ना बंधू आम्हास, कोण कैवारी या समयास, आम्ही पहावी कवणाची आस, सोडविल कोण दुःखार नवी, तो समाचार कळला भद्रायुसी, की शत्रु नेती पितयासी, गुरुस्मरण करुणी मानसी, अंगी कवच लेले, मृत्युंजय मंत्र परम, सर्वांगी चर्चिले भस्म, शंख खडग घेऊन उत्तम, माते लागी नमस्कारी, म्हणे माते शत्रु बहुत, ग्राम हरुणी पितयास नेत, तरी मी गुरुदास तुझा सूत, संहारीन समस्तांचे, माते तुझ्या सुकृते करुण, कृतांत समरी करीन चूर्ण, पृथ्वीचे राजे चितची धरून, आणीन तुझी या दर्शना, निर्दोष यशाचा ध्वज, उभवीन आज तेजपुंज, शरत्काळीचा द्विजराज, सोज्वळ जैसा शोभत, पद्याकर पुत्र सुनय वीर, सवे घेतला सत्वर, सर्पाचा माग काढी विनता पुत्र, तैसे दोघे धावती, इभ आहे कोणते कांतारी, शोधित धावती दोघे केसरी, की जनक जेचे कैवारी, लहू कुश पुत्र जैसे, पायी क्रमिती भूमी सत्वर, शोभती धाकुटे वये किशोर, जवळी देखुनी शत्रूचे भार, सिंह नादे गर्जिनले, म्हणते उभे रहारे तस्कर समस्त, वज्रबाहू ऐसी दिव्य वस्त, चोरुणी नेता त्वरित, शिक्षा लावीन तुम्हा ते, तस्करांसी हेची शिक्षा जाण, छेदावे कर्ण नासिक कर चरण, एवढा अन्याय करून कैसे वाचून जाल तुम्ही, अवघे माघारे जव पाहती, तव दोघे किशोर धावती, म्हणती एक रमापती एक उमापती, एती निजभक्त कैवारे, एक मृगांक एक मित्र, एक वसिष्ठ एक विश्वामित्र, एक वासुकी एक भोगींद्र, देवी दोघे भासती, असंख्यात सोडिती बाण, जैसा धारा वर्षे घन, वीर खिळिले संपूर्ण, मयुरा ऐसे दिसती, परतले शत्रूंचे भार, वर्षती शस्त्रास्त्रे समग्र, वाद्ये वाजती भयंकर,
तेने दिशा व्यापिल्या, तो जलज वाजविला अद्भुत, धाके उभी डळमळीत, पाताळी फणीनाथ सावरीत कुंभिनीते, दिशा कोंदल्या समस्त, दिग्गज थरथरा कापत, शत्रू पडिले मूर्छित, रीते रथ धावती, त्यातील दिव्य रथ घेऊनी दोघे आरुढले तेच क्षणी, चापी बाण लावूनी सोडिती प्रलय विद्युद्भत, वज्रबाहूचे वीर बहुत, संभारा समवेत गजरथ, भद्रायू भोवते मिळत, कैवारी आपुला म्हणवणी, वाद्ये वाजवून या दळ, भद्रायू भोवते मिळाले सकळ, म्हणती हा कैवारी या वेळ, आला न कळे कोठुनी, पाठी राखा देखुनी समर्थ, विरास बळ चढले अद्भुत, हेमरथाची सेना बहुत, संहारिली ते काळी, वज्रबाहू सहित प्रधान, रथी बांधले पाहती दुरुण, म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण, किशोर वेशे पातले, एका गुरुने शिकविले पूर्ण, दिसे दोघांची विद्या समान, त्यात मुख्य राजनंदन, देखून स्नेह वाटतो, कोण आहेत न कळे सत्य, मज वाटते परमाप्त, हृदय धरून यथार्थ, द्यावे चुंबन आवडीने, मांडिले घोरांदर रण, रक्तपूर चालिले जाण, वज्रबाहू दुरुण, प्रधानासहित पाहतसे, अनिवार भद्रायूचा मार, शत्रू केले तेव्हा जर्जर, समरभूमी माजली थोर, बाणे अंबर कोंदले, ऐसे देखून हेमरथ, लोटला तेव्हा कृतांतवत, दोघांचे युद्ध अद्भुत, 4 घटिका जाहले, शत्रू थरथरा कापत, म्हणती भीम की हनुमंत, किंवा आला रेवतीनाथ, मुसळ नांगर घेऊनी, शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत, भद्रायुने शिवयोगी दत्त, खडग काढिले तेज अद्भुत, सहस्त्र मार्तंडा समान, काळाग्नीची जिव्हा कराळ, की प्रलय विजांचा मेळ, की काळ सर्पाची गरळ, तेवी खडग झळकत असे, ते शस्त्र झळकता तेजाळ, मागध दळ भस्म झाले सकळ, मागे होता हेमरथ तत्काळ, समाचार श्रुत जाहला, की काळ शस्त्र घेता हाती, देखताची दळे संहरती, मग पळू लागला पवनगती, उरल्या दळा समवेत, प्रधानासहित वज्रबाहूसी टाकून, पळती शत्रू घेतले रान, ते भद्रायुने देखून, धरिला धावून हेमरथ, धरिला तो दृढ केशी, ओढुनी पाडिला भूमीसी, दत्ता प्रहार देता हृदय देशी, अशुद्ध ओकीत भडभडा, रथी बांधिला आकर्षून, मंत्री प्रधानांसहित जाण, क्षुर मुख शर घेऊन, 5 पाठ काढिले, अर्धखांड अर्धमिशी भादरून, माघारे चालवी संपूर्ण, राजस्त्रिया अपार कोश धन, घेत हिरोण ते धवा, देश नागविला होता सकळ, वस्तू मात्र आणविल्या तत्काळ, गोभार परतविला सकळ, जेथीचा तेथे स्थापिला, अमात्य समवेत पिता, सोडवोनी पायी ठेविला माथा, वज्रबाहू होय बोलता त्याचकडे पाहुनी, नैनी लोटल्या अश्रुधारा, तू कोण आहेस सांग कुमारा, मज अपयश समुद्रातून त्वरा, काढिले उडी घालूनी, जळता शत्रुदा वागणीत, वर्षलासी जलद अद्भुत, मज वाटे तो कैलासनाथ, बाळवेशे आलासी, की वाटे वैकुंठ नायके, रूपे धरिली बाळकाची कौतुके, की सहस्रांक्षे येणे ऐके, की सहस्रांक्षे येणे एके, केले धावणे वाटतसे, सकल राजस्त्रिया धावून, उतरिती मुखावरुणे निंबलून, म्हणती बाळा तुझवरून, जाऊ ओवाळून सर्वही, भद्रायू म्हणे नगरात, चला शत्रू घेऊनी समस्त, बंदी घालूनी रक्षाभूत, परमयत्ने करोनिया, नगरात पिता नेऊनी, बैसविला दिव्य सिंहासनी, जय वाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला, नगर शृंगारिले एकसरा, रती भरुनी वाटती शर्करा, नगर जन धावती त्वरा, वज्रबाहूसी भेटावया, वज्रबाहू म्हणे सद्गत होऊन, जेने मज सोडविले धावून, त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन ये वेळा, भद्रायू म्हणे पितया लागून, शत्रुस करा बहुत जतन, 3 दिवसा मी येईन, परतोणी जाना तुम्हापासी, मी आहे कोणाचा कोण, कळेल सकळ वर्तमान, ऐसे बोलुनी दोघे जण, रथारूढ पै झाले, मनोवेगे करुण, येऊनी वंदिले मातेचे चरण, मग तिने करुणी निंबलोन, सुखावे पूर्ण पद्माकर, असो या परी शिवयोगी दयाघन, चित्रांगद सीमंतिनीसी भेटोन, जन्मान
दारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायूचे पिता सोडवुनी पुरुषार्थ केला तो ऐकिला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्ती मालिनी देऊनिया ऐकता ऐसा मधुर शब्द सीमंतिनी आणि चित्रांगद दृढ धरिती चरणारविंद पूजिती मग षोडोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण व राणावा आताचे आहे लग्न मग दळभार वाहने पाठवून दिधली वैश्य नगराप्रती सुनय पुत्रांसहित समग्र नाना संपते घेऊन अपार लग्नासी चालेला पद्माकर वाद्ये अपार वाजती भद्रायू बैसला सुखासनी तैसीच माता शिबिका यानी चित्रांगद सामोरा येऊनी घेऊनी गेला मिरवीत वर पाहुणी जन तटस्थ म्हणती कायसा यापुढे रतिनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी त्यात वज्रबाहू सह परिवारे लग्ना लागी पातलात्वरे वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखिला पाय त्याचे धरावया धाविंदला भद्रायुणे वरच्यावरी धरिला आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले उभयतांचे नैनी चालिल्या विमलांबुंधारा अभिषेक करते येरा मग वज्रबाहू पुसेवरा देश तुझा कवण सांग फेडी संशय तत्वता सांग कवण माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रती मग भद्रायुने एकांती नेऊन सांगितले साध्यंत वर्तमान हा शिवयोगी यांचा महिमापूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी ते शिवयोगी यांची होय भेटी तो साक्षात दुर्जटी त्याचे चरित्र जाणे मग ते सुमती पट्टराणी भेटविली एकांती नेऊनी वज्रबाहू खालते पाहुणी रुदन करीते दवा म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे म्या घोरवणी टाकिली नष्टे मज एवढा अन्याय कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागील दुःख अद्भुत आठवणी रडे सद्गतीत म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले आम्हा मग सीमंतिनी चित्रांगद उभयतांशी करुण ऐक्यवाद वज्रबाहू बोले सद्गद धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करून मजत्वा दावीला आणून सर्ष कणकाद्रीहून श्रेष्ठ केला गुण सरिपे त्वा माझा केला उद्धार मज अभाग्यस कैचा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सुता सहित त्वा दिदले ऐसे बोलून त्वरित वज्रबाहू बाहेर येत भद्रायू धावणी सद्गदित साष्टांगी नमित पितयाते वज्रबाहू देता आलिंगण जेवी भेटती शिव आणि षडानन की वाचस्पती आणि कच निधान संजीवनी साधिता आलिंगिती मस्तक अवघ्राणून झडकरी सप्रेम बैसविला अंकावरी कीर्ती मालिनी स्नुषा सुंदरी दक्षिणांकी बैसविली तव राजे समस्त आश्चर्य करते धन्य वज्रबाहू नृपती मग पद्माकर सुनय सांप्रती भद्रायू भेटवी पितया ते गगनीन समाय ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद मग 4 दिवस सानंद यथा सांग लग्न झाले आंदण दिदले अपार 2 लक्ष माझी अयुत कुंजर दास दासी भांडार भरुणी द्रव्य दिदले सवे घेऊनी कीर्ती मालिनी पद्याकर सहित जनक जननी निज नगरा तेच क्षणी जाती झाली ते धवा गगनगर्भी न समाय हरिक ऐसे माता पितयांचे झाले सुख पट्टर आणि सुमती देख केले आधीन सर्व तिच्या मग सकळ शत्रू सोडून प्रतिवर्षी करभार नेमून करुणी आपणा अधीन जीवदान दिदले तया भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत तरी जन्मोजन्मी हिमन गजा मात पूजिला असेल प्रेम भरे स्त्री पतिव्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्वदत्ते प्राप्त होय मग त्या भद्रायूवरी छत्र वज्रबाहुणे उभवणी सत्वर श्री सुमती सहित तपापार हिमकेदारी करिता झाला करिता शिवाराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायू बहुत दिन राज्य करीत पृथ्वीचे शिव कवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण धन्य गुरु शिवयोगी सुजान शिष्य भद्रायू धन्य तो असो भद्रायू नृपणात कीर्ती मालिनी समवेत चालिला वनविहारार्थ अवलोकित वनश्रियेते छाया सघन शीतळ पाठ वाहती जल निर्मळ तेथे बैसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना नारळी केळी पोपळी रातांजन मलयागर सुवास चंदन अशोक वृक्ष खरजुरी सघन आंबे जांभळी खिरणिया वट पिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब
अंजीर औदुंबर परी पारिभद्र नभ भेदीत गेले गगन मार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती सेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही वेष्टोणीवरी चालिले कणकवेली नागवेली परिकर पोवळवेली नाना लता सुवास कर द्राक्षद्वीप द्राक्षतरु सुंदर जाय फळे डोलती फळभारे बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जार चक्रवाक नकुळ मराळ परिकर सरोवर तीरी क्रीडती असो तया वनात कीर्ती मालिनी समवेत क्रीडत असता अकस्मात एक अपूर्व वर्तले दुर्वरी भद्रायू विलोकित तो स्त्री पुरुष रेती धावत ऊर्ध्व करुणी हस्त दीर्घस्वरे बोभाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र मने नृपा स्त्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिली गज बजोणी धाविनला नृप शर लावणी ओढिले चाप तव तो व्याघ्र काळ रूप स्त्री नेत धरुणिया राय शर सोडिले बहुत परितो न गणी तैसाची जात विजयसे शर अद्भुत अंगी भेदले तयांच्या गिरी कंदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन विप्र राया पुढे येऊन शोक करे आक्रोशे आहा ललणे तुझवीन ग्रह वाटते महारण्य रायासी म्हणे ब्राह्मण धीक क्षत्रिय पण धीक जिने तुझं देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत आहा कांत पडले व्याघ्र मुखात सोडवी मज यापासून तुझही हा का फोडिल्या बहुत धाव धाव हे जगतीनाथ अधिक तुझी शस्त्रे समस्त खडग व्यर्थ गुरुने दिदले द्वादश सहस्त्र नागांचे बळ धीक मंत्र अस्त्रजाळ क्षता पासोणी सोडवी तत्काळ शरणागता रक्षितोच क्षत्रिय धीक आश्रम धीक ग्राम जेथे नाही सत्समागम धीक श्रोत्रा धीक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धीक संपत्ती धीक संतती द्विजन रक्षी न भजे उमापती ते धीक नारी पापमती पतिव्रता जे नव्हे माता पित्यांची शिणवीत धीक पुत्र वाचला व्यर्थ धीक शिष्य जो गुरुभक्ता नव्हेची मतवादी पे गुरुची झापणी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी धीक पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेली भद्रायू बोले उद्विग्न मी तुझे इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्यदान घे माझे विप्र म्हणे कासया लग्न स्त्री हिनास कासया धन जन्मांधासी दर्पण व्यर्थ काय दावणी मुळास कासया उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत ज्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषा क्रांतासी पाजिले घृत शोधातुरासी माळा गंधाक्षता चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या लागी न लगे तुझे राज्य धन दे माझी स्त्री आणून राव म्हणे जा कीर्ती मालिनी घेऊन दिदली म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्ती मालिनी मजदान माझे तप मेरू पर्वताहून उंच असे न सरे कधी मी पापाचे भीत नाही जाण अंगीकारिले तुझे स्त्रीरत्न सागरी ढेकुळे पडले येऊन तरी सागर काय दहुळेल डुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बळ गेले तेच क्षणा व्याघ्रे नेली विप्र ललना आता स्त्री देऊनी ब्राह्मणा अग्निकाष्टे भक्षिण मी विप्रापुढे संकल्प करुणी दान दिदली कीर्ती मालिनी विप्रगुप्त झाला तेच क्षणी राये अग्नी चेतविला ज्वाळा चालिल्या आकाशपंथे मग स्नान केले नृपणात्य भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पै केले आठवण गुरु चरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करुणी तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमारंगा मदनांतका भक्त भवभंगा विश्वव्यापका आराध्यलिंगा ने वेगे तुझ पाशी उडी टाको जाता ते वेय संभाव्य चेतला ज्वाला माळी तव त्या मधुनी कपाल मोळी अपर्णे सहित प्रकटला दशभुज पंचवदन कर्पूर गौर पंचदशनयन पंचविशंती तत्वाहून पंचभूतान वेगळा जो भद्रायुसी हृदय धरुण सत्वर म्हणे सखया इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखुणी प्रकट झालो मी भद्राई बोले सद्गतीत म्हणे विपस्त्री आणून दे त्वरित त्या ऐकोणी हासिन्यला गजमुखतात
विप्र तो मीच झालो होतो, व्याघ्रही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन. भक्ती पहावया निर्वाण, दोघेही आम्ही प्रकटलो. तुझी ही घे कीर्ती मालिनी, म्हणून उभी केली तेच क्षणी. देव सुमणे वर्षती गगडी, राव चरणी लागत असे. शिव म्हणे रे गुणवंता, अपेक्षित वर मागे आता. येरू म्हणे वज्र बाहू पिता, सुमती माता महासती. पद्याकर गुणवंत पद्माकर गुणवंत, कैलासी न्यावा स्त्री समवेत. इतुक्यात ठाव यथार्थ, तुझ समीप देईजे. तुझ्या पार्श्वभागी सकळ, असत स्वामी अक्षय अढळ. यावरी बोले पयफेन धवल, कीर्ती मालिनी तू माग आता. ती म्हणे माता सीमंतिनी, पिता चित्रांगद पुण्य खाणी. तुझ समीप राहोत अनुदिनी, शूल पाणी तथास्तु म्हणे. तुम्ही उभयंतांनी मागितले, त्यामे सर्व दिदले. माझे चित्त गुंतले तुम्हा पासी सर्वदा. मग कीर्ती मालिनी समवेत 10 सहस्र वर्षेपर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरिश्चंद्रा सारिखे. मग त्यावरी सगळी दिव्य देह अवघी झाली. दिव्य विमानी कपाल मौली, नेता झाला सन्निध. चित्रांगद सीमंतिनी, वज्रबाहू सुमती राणी. अवघी विमानारूढ होऊनी, पावली शिवपद शाश्वत. श्रीपुत्रांसमवेत पद्याकर, भद्रायू कीर्ती मालिनी सुकुमार. त्याचे विमान धाडुनी श्री शंकर, आपल्या स्वरूपी मेळविले. हे भद्रायू आख्यान परम यशोदायक, आयुष्यवर्धन. ऐकता लिहिता जाण, विजय कल्याण सर्वदा. हे आख्यान जे म्हणत, ते सर्वदा वादी जयवंत. विजय धैर्य अत्यंत, कीर्तिवंत सर्वांठाई. भद्रायू आख्यान पुण्य आगळे, पदरचना ही बिल्वदळे. उमा वल्लभा वाहती भावबळे, ते तरती संसारी. भद्रायू आख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी. त्याचा बंध तोडुनी मदनारी, निष्पाप करी सर्वदा. ब्रह्मानंदा सुखदायका, श्रीधर वरदा कैलास नायका. भक्त काम कल्पद्रुम गजांतका, न येसी तर्का निगमागमा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोध सज्जन खंड, अष्टाध्याय गोढा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.